पवित्र टेकड्या आणि नद्यांच्या मध्ये वसलेल्या धर्मपुरमच्या नयनरम्य गावात राक्षस राजा महाबली आणि त्याच्या शक्तिशाली सैन्याने अचानक हल्ला केला तेव्हा अचानक अंधार पडला। सावध झालेले गावकरी भूतांच्या पराक्रमाने भारावून गेले। अराजकतेने राज्य केले तेव्हा गावातील प्रमुख महिला, राज्यमाता, देव विष्णूची एक निष्ठावान अनुयायी यांनी गावकऱ्यांना एकत्र केले आणि त्यांना त्यांच्या पूज्य देवतेकडे प्रार्थना केली। हात जोडून आणि श्रद्धेने भरलेल्या अंतःकरणाने त्यांनी विष्णूला मध्यस्थी करण्याची विनंती केली आणि वाईटाच्या तावडीपासून त्याचे दैवी संरक्षण शोधले। जसजसे ग्रामस्थांच्या प्रार्थना स्वर्गापर्यंत पोहोचल्या तसतसे देव विष्णू धर्मपुरमवर अवतरले। दैवी ऊर्जेचे उत्सर्जन करणारे त्यांचे भव्य स्वरूप एका चटकन नजरेने त्याने आपले आकाशीय शस्त्र सुदर्शन चक्र बोलावले आणि ते महाबलीवर फेकले आणि राक्षस राजाचा पराभव केला। असुर सेना नेतृत्वहीन आणि भयभीत गोंधळून पळून गेली। विष्णूच्या दैवी शक्तीने गावाला पूर्वीची शांतता परत आणली। पिकांचे पुनरुज्जीवन केले आणि नद्या पुन्हा भरल्या। राजमाता आणि गावकऱ्यांना आनंद झाला। विष्णूच्या वेळीच हस्तक्षेपामुळे त्यांचा विश्वास सार्थ ठरला।